अकोल्यात गुरुच्या नात्याला कलंक, कुस्ती क्लासच्या कोचनेच केला अल्पवयीन विद्यार्थीचा विनयभंग, कुस्ती कोचवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कुस्ती कोचला केली अटक। जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वसाहत भागात वास्तवत असलेल्या एका कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी वडिलांनी रागावले म्हणून घरून निघून गेली। बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही। कुटुंबाकडून तिचा शोध घेतला पण ती कुठेही दिसून आली नाही। अखेर 9 मे रोजी कुटुंबियांनी जुने शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। पीडित मुलीच्या मैत्रिणी व इतर नातेवाईकांकडून माहिती मिळाली की पीडित मुलीची कुस्तीचा कोच जयशंकर उर्फ बाळू धुर्वे वय वर्ष 54 यांना मुलीबाबत माहिती आहे। पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि तिच्याबद्दल कुस्तीच्या कोचला धुर्वे यांना विचारणा केली। त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत आपल्याला या संदर्भात काहीही माहीत नसल्याचे सांगितले। दरम्यान बेपत्ता मुलगी ही त्याच्या कुस्तीच्या आखाड्यात प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याची मात्र सखोल चौकशी दरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आल्या। हे ऐकून सर्वांना धक्का बसला। दरम्यान घरून निघून गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी ही मैत्रिणीकडे एक दिवस राहिली। त्यानंतर अकोल्यातल्या एका बाल सुधारगृहात तिने आसरा घेतला। सलग इथे 2 दिवसापेक्षा जास्त दिवस राहिली। संबंधित अधिकाऱ्यांकडून पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली। पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला ठाण्यात आणलं। महिला व बाल कल्याण समिती आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर तिथे कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती तिथल्या कुस्ती कोच धुर्वे यांनी गैरकृत्य केल्याचं सांगितलं। तिला बळजबरी सोबत न्यायाचाही प्रयत्न केला। पोलिसांनी जागीच या संदर्भात कोचला ताब्यात घेत त्याच्या विरोधात अपहरणाच्या संशयावरून आणि विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये जुने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। मुलीबाबत माहिती असतानाही कोच यांनी माहिती लपवली व पीडित मुलीवर कोचकडून किती दिवसापासून हे कृत्य सुरू होते याचा तपास पोलीस कडून केला जात आहे। दरम्यान पीडित मुलगी नेमकी कोणाच्या दबावाखाली घरून निघाली होती? कुस्ती क्लासच्या नावाखाली आणखी कोणासोबत गैरवर्तन केले का याचाही तपास पोलीस करतायत। या प्रकरणी पालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन लेवळकर यांनी दिनांक 18 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमाला ही माहिती शनिवार रोजी दिली आहे।